हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी आज 1 दिवसाची परवानगी दिली आहे। परवानगी वाढवल्याने मराठा आंदोलकांना आज दिवसभर आंदोलन करता येईल। मुंबईतील आझाद मैदानात निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। या भेटीत मराठवाड्यात 47,000 नोंदी मिळाल्या असून 2 लाखांहून अधिक प्रमाणपत्र दिल्याची न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंना माहिती दिली। तर मराठवाड्यातील 1,23,000 कुणबी कुठे गेले, मनोज जरांगेंनी शिंदे समितीला सवाल केला। यानंतर मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय हटणार नसल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे अशी माहिती माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिली। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगेंना अशी माहिती दिली आहे। आम्हाला 6 महिन्यांचा कालावधी लागणार, शिंदे समितीने जरांगेंना मागितली वेळ। तुमच्या हातात 6 ते 7 दिवस आहेत। येत्या शनिवार रविवार एकही मराठा घरात दिसणार नाही, मनोज जरांगेंचा शिंदे समितीला इशारा। सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेट याला नाही ऐकत। तुम्हाला गोळ्या घाला, तुम्ही आडमुठे समजा, काही समजा, मी हलत नाही। मी ठाम करून निर्णय करून आले घरूनच। ओबीसीत 350 जाती कशा घेतल्या आणि एकटी मराठा जात मागास कशी राहिली, मनोज जरांगेंचा शिंदे समितीवर प्रश्नांचा भडीमार। तर 13 महिन्यांपासून शिंदे समिती अभ्यास करते, त्यामुळे आता अध्यादेश काढा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। मला एवढं माहिती आहे, 13 महिने झाले अभ्यास करतोय शिंदे समिती। शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे। सरकार नाटक करतंय। याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे, याच्यात ऐकतच नाही। तुम्ही म्हणता भाऊ आता आम्ही निर्णय लागू केला, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, आता 15 दिवस त्याला चालणारच नाही। अंमलबजावणीचाच कागद हातात पाहिजे। शिंदे समिती आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष विखे पाटलांमध्ये बैठक पार पडली। जवळपास तासभर शिंदे समिती आणि विखेंची चर्चा सुरू होती। मनोज जरांगेंसोबत चर्चा झाल्यानंतर न्यायमूर्ती शिंदे विखेंच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते। जरांगेंच्या मागण्यांबाबत न्यायमूर्ती शिंदेंची विखेंसोबत चर्चा झाली। न्यायमूर्ती शिंदेंसह समितीचे इतर सदस्य देखील बैठकीला उपस्थित होते। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील विखेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला। यावेळी मराठा आंदोलनासंदर्भात वर्षा निवासस्थानी विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। काल उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची न्यायमूर्ती शिंदेंसोबत बैठक झाली। यानंतर आज पुन्हा बैठक पार पडणार आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय। देवेंद्र फडणवीस कुणाला काम करू देत नाहीत, समाज संपला तरी चालेल, त्यांना राज्याचं वातावरण दूषित करायचंय असा आरोप जरांगेंनी केलाय। देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू दिलं नाही असा आरोप मनोज जरांगेंनी केला। आम्हाला आरक्षणाचं राजकारण नको, पण मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आरक्षण द्यायचं नाही असं जरांगेंनी म्हटलंय। बीएमसीच्या समोरचे आणि श्रेष्ठच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। माणसं बोलत असते तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं तुम्ही आरडायचं। यांनी केव्हा मुंबई बघितल्या नसती, हे आपले पक्षाचे चमचे असते आणि आपल्या चमच्या अवलादीमुळे आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचणी। आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाबाबत कोणतंही खोटं आश्वासन दिलं नाही। जे लिहून दिलं होतं त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात। राज ठाकरेंच्या विधानावर मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही। त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या। उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा।
तर घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. शरद पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय. तामिळनाडूत 72% आरक्षण मिळू शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो. पवारांनी सल्ला दिलाय. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. शरद पवारांनी असं वक्तव्य केलंय. 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळ फसली. घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे. तर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर देत जोरदार टोला हाणलाय. सूचना देणारे आदरणीय 10 वर्ष सत्तेत होते असं अजित पवारांनी म्हटलंय. हे जे काही सूचना करतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते. त्याच्यामुळं उगीच त्या खोलात आम्हाला जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही. दरम्यान 2019 ते 2022 साली महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आरक्षण मर्यादा वाढीसाठी केंद्राकडे शरद पवारांनी का प्रयत्न केला नाही असा सवाल मंत्री शंभूराज देसाईंनी शरद पवारांना केलाय. उद्धव ठाकरे साहेब तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं मान्य पवार साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते. मग पवार साहेब आत्ता जे आदरणीय पवार साहेब आत्ता जे सांगतायत हे जर त्याच वेळी पवार साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं असतं आणि उद्धव साहेबांच्या सरकारनं त्यावेळी जर अशी विनंती केंद्राला केली असती तर केंद्रानं मग त्या बाबतीतला निर्णय केंद्रानं काय घ्यायचा तो घेतला असता. दरम्यान उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आले होते. यावेळी दानवेंच्या फोनवरून जरांगेंनी ठाकरेंसोबत चर्चा केली. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं जरांगेंनी सांगितलंय. सरकारनं मागण्यांचा विचार करायला हवा असंही ठाकरे म्हणाल्याचं जरांगेंनी सांगितलं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनाला आल्यानं ठाकरेंना आश्चर्य वाटल्याचंही जरांगे म्हणाले. नाही हो, त्यांचा फोन आता माजी मुख्यमंत्री सन्माननीय साहेबांना दानवे साहेबांनी बोलायसाठी फक्त काळजी घ्या तब्येतीची, आम्ही राज्यभरात आमच्या सोबत आहे, तुमचे मागणी आमच्या सोबत आहे. आवड जर आंदोलनाची वेळ माहीत होती तर सरकारनं प्राथमिक गरजांची सोय करायला हवी होती. अमोल मिटकरींनी सरकारला घरचा आहेर दिलाय तर मराठा आंदोलकांवर मुंबईला यायची वेळच यायला नको होती अशी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना पूर्ण मदत करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय. खासदार संजय राऊतांनी ट्विट करत ही माहिती दिली. सरकार सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलंय त्यामुळे आंदोलकांना शिवसैनिकांनी मदत करावी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसैनिकांना केलं. मुंबईत मराठा आरक्षणासाठी 2 दिवसांपासून लढणाऱ्या आंदोलकांची अन्नाची आणि इतर वस्तूंची गैरसोय होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील गावखेड्यातील मराठा बांधवांनी पुढाकार घेतला असून साक्षाळ पिंपरी गावातून 10,000 भाकरी, ठेचा, चटणी आणि लोणचं मुंबईला पाठवण्यात आलंय. या पाठवलेल्या अन्न सामग्रीसोबत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून समाजानं गावाकडे परतावं असा समाज बांधवांनी एक संदेश देखील दिलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र ओबीसीतून आरक्षण नको अशी भूमिका नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी घेतली आहे. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा आरक्षणासाठी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुकही केलं. नाही मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण पाहिजे आणि मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. आम्हाला कुणाच्या मधलं आरक्षणात आहे कुणाचा अधिकार मारून आम्हाला आरक्षण नको हे आम्ही पहिलेपासून याच मतावर आम्ही आणि आज बी आम्ही त्याच मतावर कायम. मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारला असताना आता कुणबी सेना सुद्धा मैदानात उतरण्याची तयारी करतेय. आम्हालाही मैदानं भरता येतात असा थेट इशारा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिलाय. 7 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या कुणबी सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत विक्रमगड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. आरक्षण वाचवण्यासाठी कुणबी सेना सक्रिय होण्याची तयारी करतेय. त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. जालन्यामध्ये मनोज जरांगेंच्या विरोधात धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं.
जरांगेंनी धनगर समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत धनगर समाज आक्रमक झाला होता, तर जरांगेंनी धनगर समाजाची माफी मागावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी ओबीसी समाज संघर्ष यात्रा काढणार आहे. पुण्यामध्ये ओबीसी समाजाची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सांगितलं. आम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत भीती वाटत आहे, असुरक्षिततेची भावना असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ज्याला आरक्षण माहिती नाही तो जर मुंबईला वेठीच धरत असेल, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढत असेल, तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्कानी अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल आणि त्याची आम्ही बैठक आज घेत आहोत. आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू आणि ओबीसींना सुद्धा रस्त्यावर उतरवू, एवढंच आम्ही सांगेल. आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं काढून इतर कुणाच्या ताटात द्यायचं नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री शंभूराज देसाईंनी मोठं विधान केलंय. तर देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता न आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तर जरांगे यांचे जे मसीहा आहेत त्यांना कधीही गणेश भक्त माफ करणार नाहीत. गुणरत्न सदावर्तेंनी वक्तव्य केलंय. तर जरांगेंच्या मागण्या कोणतं सरकार मान्य करणार नसल्याचंही वक्तव्य सदावर्तेंनी केलं. सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा, आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड केले होते, गोंजारलं होतं. त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मनोज जरांगेंच्या आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण आरक्षणाबाबत अंतिम निर्णय सरकारनंच घ्यायचा आहे. त्यामुळे जरांगे ओबीसी वर्गातून आरक्षण मिळवण्याची मागणी करत असले तरी ओबीसी समुदायानं ठरवायचं आहे की त्यांना काय करायचंय आणि काय नाही. मी म्हटलं ना, आंदोलन करताना त्यांची भूमिका घेण्याचा